बाई दुबईवरून आहेत, त्यांना सांगू इच्छितो की जे आजचे सामने आहेत ते देखील तुम्हाला आता मी कमेंटमध्ये टाकणार आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना आणि चौथा सामना देखील, हे चारही सामने आजचे खेळवले जाणार आहेत. ते चारच्या चारही सामने आपण पाहतोय तुम्हाला कमेंटमध्ये टाकले जातील लगेचच. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलच्या पहिल्या सामन्यातील पहिला चौकार शाहरुखच्या बॅट मधून निघालाय आणि याबरोबर संघाला लागल्या ते 4 धावा धावपलकावरती. एक चांगली सुरुवात, 4 धावा नेते संघाचं धाव खातं उघडलं गेले. शाहरुख सय्यदच्या बॅट मधून निघाला. प्रदीप माळवेच्या गोलंदाजीवरती हा पहिला चौकार आहे. पुन्हा एकदा पाहतोय ऑनसाइडच्या दिशेमध्ये चेंडू टाकला गेला होता. ऑनसाइडच्या दिशेमध्ये फटका देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण पाहतोय पहिले षटक प्रदीप माळवे या गोलंदाजाचा जर विचार केला तर जेवढे सामने झालेत त्या प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या षटकात सुंदर गोलंदाजी प्रदीप माळवेकडून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु इथे मात्र बॅटशी पुन्हा एकदा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडूवरती 5 धावा. सुंदर गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकात प्रदीप माळवे, ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप कडून. यावेळेस सफल झाले, स्वतःसाठी जागा क्रिएट केली आणि चेंडूला पाडलंय. 1 बॉन्स इन टू द फॅन्स. येतोय दमदार आमदार चषक, कणकणीत दणदणीत चौकार. दंडवे मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेकडे जर पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आपण पाहतोय ज्या क्रिकेटची स्पर्धेचा चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2026 आणि या स्पर्धेमधला आजचा क्वार्टर फायनलचा दिवस म्हणजे उद्या या मैदानावरती फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय पहिला क्वार्टर फायनल. गोलंदाजी मार्कवर आलिम आणि समोर आहे
तो संदीप पवार. संदीप पवार साठी अगदी पुढे टाकला चेंडू. जसं या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रात आहे तसंच या फलंदाजाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. संदीप पवार थँक्यू. थोडीशी तांत्रिक अडचण होती. जाऊया सामन्याकडे. इथे मात्र नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्रीडचा सामना करतील शाहरुख आणि गोलंदाजी मार्कवर आलीम. रंगतदार मुकाबला. फ्रीडचा चेंडू आहे आणि फ्रीडच्या चेंडूवर देखील सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल नाही आहे परंतु धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि पंचाचा इशारा आहे तो इट्स लेग बाईज म्हणजे लेग बाईज स्वरूपातील धाव आहे परंतु एकंदरीत चांगली गोलंदाजी. मी जसं सांगत होतो की ज्या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात होते तसंच या फलंदाजाची चर्चा देखील आजकाल महाराष्ट्रामध्ये होतीये. जे नाव आपण मैदानावरती पाहतोय संदीप पवार पहिल्यांदा आपल्या भोकरच्या मैदानावरती आलाय आणि पूर्ण महाराष्ट्रभराच्या फलंदाजीची चर्चा आहे परंतु त्या प्रकारची चर्चा ज्या प्रकारची चर्चा आहे त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कवर आलिमला पाहतोय. काल एक मागडं षटक होतं परंतु त्यानंतर सामन्यामध्ये आलिमने वापसी करून दिली होती. तोच आलिम पॉवर प्लेचा शेवटचं षटक टाकतोय. संदीप पवारच्या बॅट मधून निघालाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बॉल्स इन टू द फॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. या स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे. जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेकडे अतिशय मानाची स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारचं नियोजन केले गेले विशाल दादा असतील आणि त्यांचे मित्रमंडळ देखील असतील. या दरम्यान पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेला चेंडू. सुंदर गोलंदाजी दिमाखदार गोलंदाजी संदीप पवारच्या समोर केली जाते. मला काल परवाच एक सामना आठवतो जो नांदेड येथे झाला होता. महानगर चषक 2025 ची जी स्पर्धा चालू होती त्या स्पर्धेमध्ये संदीप पवार काय फलंदाजी केली होती. ज्या प्रकारचं नाव आहे संदीप पवार तो पवार नसून तो पावर दाखवला होता परंतु भोकरच्या मैदानावरती आलिमकडून संदीप पवारला इथे मात्र शांत अद्याप ठेवले गेले. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेला वाईड यॉर्करचा चेंडू. सुंदर गोलंदाजी तंदुरुस्त गोलंदाजी इथे मात्र आलिमकडून या षटकामध्ये पाहायला मिळते. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते बिनबाद 19 धावा. आमदार चषक 2026 ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ज्या अर्थशास्त्राचा नियम आहे ना मागणी तसा पुरवठा इथे मात्र आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं केला जातो. तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला सांगायची आयोजन कमिटी अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये त्या गोष्टीचा इथे पुरवठा आपल्याला केला जातो. त्याचं पूर्ण श्रेय इथे मात्र या स्पर्धेचे आयोजक विशालदादा दंडवे ॲडव्होकेट विशालदादा दंडवे आणि त्याचा मित्रमंडळ ज्या प्रकारची स्पर्धा उभारली गेली आहे. रंगतदार स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते कारण या मैदानावरती आपल्याला ऑल इंडियातले मोठे मोठे स्टार खेळाडू आयकॉन खेळाडू खेळताना आपण पाहतोय. एक ISPL ची स्पर्धा असल्या कारणाने आणखीनही मोठे खेळाडू येऊ शकले नाही परंतु जे ISPL मध्ये नाहीत ज्यांची काबिलियत भरपूर आहे परंतु ते ISPL मध्ये नाहीत ते देखील
जे डिझर्व करतात ISPL देखील, परंतु ते देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना एक सांगू इच्छितो, तुम्ही ISPL जरी नसेल खेळलात तरी तुम्ही भोकरची स्पर्धा खेळतात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि या भोकरची स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल जर पाहायला गेले तर कालचे जे सामने झाले गेलेत, तब्बल यूट्यूबवरची वॉचिंग जर तुम्हाला सांगायची झालं, जे स्पर्धक जोडले गेले होते, तब्बल 71,000 प्रेक्षकांनी तो सामना लाईव्ह बघितला होता कालच्या दिवसातील जे सामने झाले होते. त्यामुळे ही स्पर्धा खूप मोठी आहे. जशी जशी ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जाते तसं तसं या स्पर्धेमध्ये प्रेक्षक देखील वाढले जातात. काही वेळातच आपल्याला हे मैदान खचाखच भरलेलं दिसणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रदीप माळवे. पॉवर प्लेचे 2 षटक इथे कंप्लीट झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळाली. बघूया एक चतुर गोलंदाज प्रदीप माळवे आणि सध्या फलंदाजीमध्ये धुमाकूळ घातलेला फलंदाज संदीप पवार समोर आहे. संदीप पवारसाठी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील प्रदीप माळवे. पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, माफ करा, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हो प्रदीप माळवे सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. समोर आहे संदीप पवार, परंतु या संदीप पवारला देखील ते बांधून ठेवण्याचं काम पैठणच्या शिवांश लेव्हन पैठणच्या संघाकडून इथे मात्र केलं जात आहे. सुंदर गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शाहरुख सय्यद 6 चेंडूमध्ये 8 धावांवर फलंदाजी करतायत. बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला गेलाय. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेटच्या साहाय्याने यावेळेस बॅटचा एज आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डीप फाईन लेग आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. हे येतोय पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत आमदार चषक चौकार. मात्र फाईन लेगच्या दिशेमध्ये सीमा पार गेलाय चौकारासाठी. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती लागल्या जात आहेत ते 24 धावा. अद्याप एकही विकेट नाहीये. शाहरुखचा बॅटचा एज आणि तिथे क्षेत्ररक्षकांनी याबरोबर संघाला लागलाय तो पहिला हादरा. बिग विकेट. शाहरुख बॅक टू द पवेलियन. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज क्वार्टर फायनल, उद्या सेमी फायनल आणि फायनल, परंतु क्वार्टर फायनल आणि फायनल साठी, सेमी फायनल साठी ते मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर नंदकुमार कृष्णरे पाटील यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी दिला जाणार आहे. आपण पाहतोय आजचे सामने शिवांश इलेव्हन पैठण वर्सेस खलील इलेव्हन उमरी, जो पहिला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर सायली इलेव्हन जिंतूर, त्याच्या सोबत असतील सोमनाथ इलेव्हन मुखेड, आणि तिसरा सामना होम टीम BCC भोकर वर्सेस मुंडे वॉरियर्स किनवट, आणि नंतर या दिवसातील शेवटचा सामना हिंदवी एम्पायर वर्सेस करंजा इलेव्हन उदगीर. आदिलच्या बॅट मधून रिवर्स फटका आलाय आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत षटकार. आपण पाहतोय संघाचा आक्रमक खेळाडू शाहरुख बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला आदिलने पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रिवर्स फटका खेळलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकारासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला चेंडू समोरच्या दिशेमध्ये आहे. सूरज चेंडूला अडव जाईल आणि तत्पूर्वी मिळते ती एक धाव. एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. षटक क्रमांक 3, 31 धावा, 1 गडी बाद.
अजूनही या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू नाही, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावपलकावरती 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 31 धावा. परंतु इथे मात्र ज्या प्रकारच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, संदीप पवार समोर असतील. संदीपच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय. बिग 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 हिट षटकार. तुम्ही किती वेळ शांत ठेवणार आहात. आलाय फटका. स्टँड अँड डिलिव्हर एफर्टलेस फटका समोरच्या दिशेमध्ये पाहायला मिळालाय आणि मिळतील तब्बल 6 धावा. या 6 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर तब्बल 3 षटकामध्ये लागल्या गेले ते 37 धावा. 3 ओव्हर 37 लॉस ऑफ 1 विकेट. एक सन्मानजनक सुरुवात. जी धावसंख्या आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते एक डिसेंट धावसंख्या आहे, कारण 8 षटकाच्या सामन्यामधले 3 षटके ती कंप्लीट झालेत. 37 धावा धावपलकावरती आहेत. जे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, खलील 11 उमरी वर्सेस शिवांश 11 पैठण. संभाजीनगर परिसरातील एक मोठा तगडा संघ म्हणून ओळखला जातो तो पैठण. आणि दुसरीकडे आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातील एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो तो खलील 11 उमरीचा संघ. या 2 संघादरम्यान होणारा हा पहिला तगडा मुकाबला, बिग मॅच, मोठा सामना. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे, जे की षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी आलेत. आणि स्ट्रायकर एंडला असतील ते आदिल. आदिलने पहिल्या चेंडूवरती इंटेंट दाखवले गेले. रिव्हर्स फटका खेळून षटकार देखील प्राप्त केला गेला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागला गेलाय. शॉर्ट फाईनल चेंडू जातोय, अडवलं जाईल. तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव आणि स्ट्रायकर एंडला पाठवलं ते संदीप पवार. संदीप पवार एक मोठं नाव आहे, परंतु नाव असून चालणार नाहीये. तुम्ही किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जिंकल्या, तुमच्या घरी किती पुरस्कार आहेत ते मॅटर करणार नाही. तुम्ही आज आपल्या संघासाठी काय करणार आहात ते महत्वाचं आहे. सूरज देखील त्याच प्रयत्नामध्ये असतील. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. दूरवरती टाकला गेलाय चेंडू. मला वाटते बघ पंच पुन्हा एकदा चेक केले जातील. इट्स अ वाईड बॉल कॉल. पंचाचा इशारा येतोय. जे पंच आपल्याला, जे मॅच ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते नांदेड टेनिस क्रिकेटचे महारथी आहेत. आपण पाहतोय शेख नदीम सर आणि प्रशांत आडे. गोलंदाजी मार्कवर सूरज पुन्हा एकदा जातोय. छोटस रनअप आहे. संदीपच्या बॅट मधून हवाई हमला. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. संदीप पवार मॅन फ्रॉम सोलापूर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. षटकार आला आहे, परंतु त्यानंतर दिमागदार चेंडू. परंतु यावेळेस मात्र त्या दिशेमध्ये आउटफील्ड तेज आहे आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय आमदार चषक चौकार. एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज. छोटस रनअप आहे. चेंज ऑफ पेस देखील केला गेला होता. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न देखील झाला. यावेळेस समोर फटका. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय. 1 बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा दमदार आमदार चषक चौकार.
ना सांगू इच्छितो 8 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्या होत्या संदीपने आणि आता जर धावसंख्या त्याची वैयक्तिक बघायची झाली तर 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बिग हिट. ओ माय गॉड, काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय शॉट ऑफ द डे, आमदार चषक षटकार. आमदार चषक 2026 आणि काय सुरुवात झाली आहे क्वार्टर फायनलची. दूरवरती गती कमी आहे परंतु चतुराईने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील होतोय परंतु दूरवरती टाकला गेला चेंडू. पंचाचा इशारा. इथे मात्र वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव पलकावरती एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 60 धावा धाव पलकावरती लागल्या जात आहेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट करण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावरची निराशा पाहू शकता संदीपच्या परंतु गती होती या चेंडूवरती. गती होती, गतीनं बीट केले गेले आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद 60 धावा म्हणजे 15च्या गतीने 15च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. निम्मा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. निम्मा खेळ अजून बाकी आहे. संदीप पवार मॅन फ्रॉम सोलापूर 14 चेंडू मध्ये 36 धावांवर फलंदाजी करतोय. त्यामध्ये 3 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर शेख आदिल 3 चेंडू 8 धावा त्यामध्ये 1 षटकार देखील आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा. पुन्हा एकदा सांगतो प्रेक्षकांना की जे ऑनलाईन देखील आपल्यासोबत प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. आपण पाहतोय नावाजलेली स्पर्धा, मानाची स्पर्धा आमदार चषक आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते. ते 2026 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर जाऊया सामन्याकडे. आलिम आलाय आणि समोर असेल आदिल. फटका सुरेख आहे. आदिलच्या बॅट मधून आलाय परंतु वैभव जोपर्यंत चेंडूला अडवेल आयकॉन आपण वैभवला देखील पाहतोय. अडवलं देखील चेंडूला. एका धावच्या सहाय्याने 61 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरला पाठवले ते संदीप पवार. या खेळाडूचं नाव संदीप पवार आहे परंतु संदीप ज्या प्रकारची पॉवर दाखवतोय, ज्या प्रकारचे मोठे मोठे फटके आपल्याला संदीपच्या बॅटमधून पाहायला मिळालाय, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय. पुन्हा एकदा आलिम. छोर बदलला गेलाय. चेंडू सुरेख होता परंतु दिशा दाखवली आहे आणि चेंडूला पाठवले डीप फाईन लेग. येतोय सीमा रेषा पार. आमदार चषक षटकार. त्यानंतर सूरज कडून पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची फलंदाजी ते संदीप पवार कडून आपल्याला पाहायला मिळाली. एक पारितोषिक आले समालोचनासाठी. योगेश भाऊ देसाई आमचे मित्र यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्रीसाठी आलंय. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट ऑफ द मॅच. संदीप पवार इथे बाद होताना आपण पाहतोय चेंडू जे पाहिला गेला तर आकुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी देखील मिळाली आहे आणि बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये. संदीप पवार बॅक टू द पवेलियन. चेंडू टाकला गेला. आकुडत्या टप्प्याचा चेंडू. बॅटचा एज आणि विकेट किपर अमोल साळवेच्या हातामध्ये सुरक्षित झेल आणि संघाला लागलाय मोठा आदरा. डावकुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाला. संदीप पवार पवेलियन मध्ये जातोय. त्याची जागा घेण्यासाठी वाघोलीचा स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे शेख आसिफ. शेख आसिफला हे मैदान भलीभाती माहीत आहे. या मैदानावरती शेख आसिफच्या धावा देखील आपण फायनलच्या सामन्यात पाहायला मिळाल्या होत्या. गत वर्षीचा
चॅम्पियन संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्या संघातला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम वाघोली शेख आसिफ. फुल टॉस चेंडू, विकेट किपर मिस झालेत, परंतु तिथे बॅकअप ते पाहू शकता. आपलातून प्रयत्न, तिथे आपलातून प्रयत्न, हे पण पाहू शकता क्षेत्ररक्षकाचे. चेंडूला अडवले गेले आणि एक धाव तिथे बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला होता. लोअर फुल टॉस, डीप होणारा फुल टॉस चेंडू तिथे आलिम कडून. एक रंगतदार मुकाबला होण्याची दाट अपेक्षा, कारण हा सामना आता नॉकआउटचे सामने आहेत. जो संघ हरेल तो स्पर्धेच्या बाहेर आले, जो संघ जिंकेल तो मात्र या आमदार चषक 2026च्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत चालू आहे. इथे शोल्डरचा यूज करून चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. आखुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच उसळी घेतली आहे. पंचाचे दोन्ही हात समांतराने धाव पलकावरती धाव वाढली. अवांतर एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर. 69 धावा, 2 गडी बाद, म्हणजे एक डिसेंट धावसंख्या आहे. एवढी मोठीही धावा नाहीत आणि कमीही नाहीत, एक डिसेंट धावसंख्या धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आलिम पुढे टाकलाय. आदिल चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाडवलंय प्लॉट मध्ये. हे येतोय आमदार चषक, कणकणी दणदणीत षटकार. भोकचे जावई आहेत आणि काय फलंदाजी करतायत आदिल. ही स्पर्धा मात्र त्यांना लाभली गेली आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेत आणि षटकाची इथे मात्र समाप्ती होती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावा, 2 गडी बाद. मी आदिल बद्दल बोलत होतो. मागचे 2 ते 3 वर्ष झालं या फलंदाजाच्या बॅटला बॉल लागत नव्हता. झगडत होता आपल्या फॉर्मशी, परंतु काबिलियत भरपूर आहे, परंतु आउट फॉर्म चालवत होता. परंतु ही स्पर्धा आमदार चषक, या स्पर्धेमध्ये तुम्ही जर चाललात, या स्पर्धेमध्ये तुम्ही जर फलंदाजी जर केली तर पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो आणि ओळखलं देखील जाईल. आदिल या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करताना आणि संघाच्या संघ मालकांनी असो, कॅप्टननी असो, की आदिलचा बॅटिंग ऑर्डर देखील इथे बदलला गेलाय. आपण पाहतोय 1 डाऊन 2 डाऊनला फलंदाजीसाठी येतोय तो आदिल. एक चांगलं बॅक देखील त्याच्या संघाने त्यांना केलं गेले. बघूया गोलंदाजी मार्कवर थोडासा कान मंत्र मला वाटतं कुणालच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. थोडंसं कान मंत्र देखील देताना प्रदीप माळवे असतील, सूरज असतील, कुणाल हे जरी पाहिलं गेलं तर राईट आर्म मिडियम फास्ट गोलंदाज आहेत. छोर बघितला गेलं तर राऊंड द विकेट गोलंदाजी करताना त्यांना देखील आपण पाहतो. आणि समोर असेल तो वाघोलीचा स्टार शेख आसिफ आणि धनंजय भिंताडे. ही दोघांची जोडी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. गत वर्षी देखील दोघांची जोडी फायनलच्या सामन्यामध्ये होती, परंतु आज त्यांचा पार्टनर मिसिंग आहे. परंतु दुसरा पार्टनर संदीप पवार त्यांच्या संघामध्ये इथे दाखल केले गेले. पहिला चेंडू इथे मात्र दिशाईन डाऊन द लेग पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय. पंच नदीम शेख यांचा इशारा इथे मात्र येतोय वाईड बॉल कॉल. एक्स्ट्रा धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 76 ऑन बोर्ड. ब्लॉक होल, पुन्हा एकदा पुढे टाकला चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय आणि तिथे धाव देखील घेतली गेली आसिफने. स्ट्रायकर एंडला आलाय तो आदिल. शेख आसिफ साठी मात्र एक रणनीतीच्या तहत गोलंदाजी केली जाते. जे युवा खेळाडू जर सामना पाहत असतील त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय कुणाल आणि एकंदरीत सर्वच्या सर्व गोलंदाज. संदीप पवारला देखील याच प्रकारची गोलंदाजी केली होती, परंतु संदीप पवार जेव्हा चेंडू डिलिव्हर झाल्याच्या नंतर अधिकच ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होत होते. वाईड यॉर्कर लेंथ ची गोलंदाजी ते आसिफसाठी केली जाते. दिमागदार गोलंदाजी. बघूया आदिलसाठी. आकृत्या टप्प्याचा चेंडू, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि याबरोबर संघाला लागलाय आणखी एक हादरा. आदिल सुद्धा बाद होताना पाहतोय.
तिसरा गडी बाद. आदिल बॅक टू द पवेलियन. आदिल आदिल बाद झाल्याच्या नंतर आमच्या नांदेड जिल्ह्यातील ज्याला क्लीन हिटर मानलं जातं, युवा खेळाडू आहे, लाल टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा खेळाडू, नांदेड जिल्ह्यातील बिग हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जुबेर, शेख जुबेर. वयाने लहान आहे परंतु ज्या प्रकारे तो फलंदाजी करतो, परंतु करतो हे चालणार नाही, ते करावं लागेल. परंतु गोलंदाजी मार्गवर ते कुणालने चांगलं कार्य केलंय. आदिलला बाद केलंय. आदिलच्या बॅट मधून 2 खणखणी षटकार देखील पाहायला मिळाले होते. तो आदिलला इथे मात्र बाद केले गेले कुणालने. चांगली गोलंदाजी. म्हणजे हे रणनीतीच्या तयार जे प्लॅन आहेत, जे टीम मीटिंग झाली, ते प्लॅन आखले गेले, त्या प्लॅनचं एक्झिक्युशन देखील इथे पैठणच्या टीम कडून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कुणाल आणि समोर असेल तो जुबेर शेख. फटका ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, अधिकच सफल झाले ऑफस्टम्पच्या बाहेर. चांगली गोलंदाजी. गुड लेंथला हिट झालेला चेंडू, चांगला टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू, पल्ल्याच्या नंतर उसळी देखील इथे कमी पाहायला मिळाली. 77 धावा या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर बाबा मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ती जिम्मेदारी इथे मात्र नॉन स्ट्रायकर यांचा आसिफ आणि स्ट्रायकर यांचा शेख जुबेरवरती असतील. आणि गोलंदाजी मार्कवर जर जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कुणाल आणि त्यांच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय. प्रदीप माळवे जेच करू शकले नाही, परंतु इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो देखील खराब होता परंतु बॅकअपला आलाय. क्षेत्ररक्षक झेल सुटला गेलाय. झेल इथे मात्र सुटला गेलाय शेख जुबेरचा. कारण पाहिलं गेलं तर चेंडू केवळ हवेमध्ये जात होता. प्रदीप माळवे आणि बाकीचे 2 खेळाडू देखील चेंडूचा झेल घेण्यासाठी एकंदरीत 3 खेळाडू देखील आले होते, परंतु जजमेंट इथे मात्र चुकलं गेलंय. तत्पूर्वी 3 धावा देखील इथे दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केल्या. 3 धाव्याच्या साहाय्याने 80 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता शेख आसिफ समोर असेल. आसिफच्या बॅटमधून अद्याप तरी फटका पाहायला मिळालेला नाहीये, परंतु काबिलियत भरपूर आहे, क्षमता भरपूर असलेला फलंदाज आहे तो. पुन्हा एकदा ही गोलंदाजी, वारंवार ही गोलंदाजी केली जाते आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट. शेख जुबेर इथे बाद होतोय. शेख जुबेर बॅक टू द पवेलियन. ज्या प्रकारची फलंदाजी अनिल भाऊ, ज्या प्रकारची फलंदाजी आहे शिवांश लिओन पैठण संघाकडे, म्हणजे वैभव जाधव असतील, सूरज असेल, अमोल साळवे असतील, या ज्या प्रकारची फलंदाजी आहे ती फलंदाजी पाहता एवढी मोठी धावसंख्या धावपलकावरती दिसत नाहीये. परंतु त्या प्रकारचे गोलंदाज आहेत का त्यांच्याकडे. आज नवीन ऑलराऊंडर खेळाडू त्यांच्या संघामध्ये दाखल केला गेलेला आपण पाहतोय साई लांडगे. साई लांडगे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या सामन्यामध्ये मिसिंग होता पहिल्या दिवशी, परंतु आता मात्र संघामध्ये आलाय. साई लांडगेचं संघामध्ये पुनरागमन झालंय आणि तो स्ट्रायकरला देखील आपण त्यांना पाहतोय. साई लांडगेला जे नायगावची एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये उभरून आलेला खेळाडू, एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होता त्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये काय करेल. पहिल्या चेंडू होती, मिस टाइम फटका झालाय. सूरज नाही सोडणार भाऊ आणि या बरोबर संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. साई लांडगे ज्या गतीने आले होते त्याच्या डबल गतीने तंबूत परतावं लागेल. साई लांडगे बॅक टू द पवेलियन.
आपण पाहतोय या स्पर्धेसाठी, या टुर्नामेंटसाठी जी महाराष्ट्रातली नावाजलेली स्पर्धा आहे आमदार चषक, या स्पर्धेसाठी ज्यांनी क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल साठी ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रत्येक सामन्यासाठी दिलाय ते नांदेडचे मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर, कॅमेरामन थोडंसं फोकस करा त्यांच्यावरती आदित्य, त्यांचे ओनर, त्यांचे मालक नंदकुमार कृष्णुरे पाटील यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. नक्कीच क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. मी विनंती करतो नंदू पाटील यांना की आपण स्टेजवरती यायचंय. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. आपण स्टेजवरती पाहतोय मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर नंदकुमार कृष्णरे पाटील, ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान देखील दिले गेले. जाऊया सामन्याकडे. आसिफच्या बॅट मधून आलाय हवाई हमला, येतोय बिग 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 हिट, षटकार. वरती थोडीशी कमी वाटत होती, परंतु आसिफ मैदानावरती आहे. अजूनही आसिफ या संघातील शेर अजून खेळतोय. तो आपण पाहतोय वाघोलीचा बादशाह ज्याला म्हणलं जातो तो आसिफ. दुसरा, पहिला आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार आसिफच्या बॅट मधून. अमोल साळवे एक जालन्याचा आयकॉन खेळाडू आहे, गोलंदाजी मार्कवर, परंतु समोर जर पाहायला गेलं तर वाघोलीचा शेर ज्याला म्हणला जातो तो आसिफ अजूनही खेळपट्टीवरती आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार, 2 बॅक टू बॅक षटकार आसिफच्या बॅट मधून इथे आलेत. आणि आता संघ मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय. या षटकाचा इथे समाचार घेताना आसिफला आपण पाहतोय थोडासा संयम पाहिला होता, परंतु आता मात्र टप्प्यातल्या चेंडूवरचा कार्यक्रम इथे आसिफ कडून पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली जाते 92, 92 धावा. आसिफ फटका, मिस टाइम. अमोल साळवे त्याच्या खाली आणि या बरोबर संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच. बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल साळवे थोडीशी निराशा दिसते, कारण या अगोदरचा चेंडू ज्या प्रकारे डिलिव्हर करण्यात आला गेला होता, या अगोदरचा चेंडू ज्या प्रकारे डिलिव्हर करण्यात आला होता, थोडासा निराशा देखील अमोल साळवेच्या चेहऱ्यावरती दिसत होती. परंतु त्यानंतर मात्र विकेट मिळवला, मोठा विकेट मिळवला गेलाय. म्हणजे एक तेर येतो ते एक मेरी. आता नवीन फलंदाज आमच्या मंचावरती मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर बसले गेले, त्यांच्या गावचे सुपुत्र चक्रधर चक्रू पहिल्या चेंडूवरती इथे मात्र केलाय हवाई हमला आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक, कणकणी दणदणी षटकार. मिताली क्रिकेट अकॅडमीच्या ओनरचं स्वागत केलंय षटकाराने चक्रू पाटील. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड, फटका सुरेख आहे, परंतु वैभव सुद्धा पाहतच राहील, कारण चेंडू जातोय बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा तुळसाई कृषी सेवा केंद्र, खणखणीत दणदणीत चौकार. मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल साळवे थोडस मागडं षटक तरतय. अमोल साळवे मॅन फॉर्म जालना. पुन्हा एकदा फटका, यावेळेस मिस टाइम झालाय का, हे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत नाहीये.
बघूया धावा किती मिळत आहेत. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धाव्याच्या सहाय्याने निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते 102 धावा. आता मात्र जी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती थोडीशी सन्मानजनक धावा आहेत. 7 षटकाच्या माफ करा 104 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. एकशे 4 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 चेंडू शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, मान्यवरांना सांगू इच्छितो की जसा जसा दिवस वाढेल तसं तसं या मैदानावरती बसायला जागा सुद्धा राहणार नाही. 104 धावा धावफलकावरती 7 षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्या आहेत. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि स्ट्रायकर एंडला राहुल राठोड. विकेट किपर बॅट्समन म्हणून ओळखला जातो राहुल. आणि गोलंदाजी मार्कवर शिवांश इलेव्हन पैठण संघाचा कुणाल. पहिला चेंडू फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय राहुलच्या बॅट मधून कणकणी दणदणीत षटकार. ते नायगावची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेच्या फायनल मध्ये एकमात्र झुंज राहुलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो राहुल या मैदानावरती देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेमध्ये सुरेख फटका आणि चेंडूला पाडवलंय 1 बाउन्स इनटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा तुळसाई कृषी सेवा केंद्र कणकणी दणदणीत चौकार. हे 14 धावा या 2 चेंडूवरती 10 धावा इथे बनवल्या गेल्यात राहुल राठोडने. आपण पाहतोय मोठे मोठे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतोय संघातील आपल्या तालुक्यातील म्हणजे उमरी तालुक्यातील एक उभरता खेळाडू तसं पाहायला गेलं तर संघाचं प्रतिनिधित्व बरेच वेळ करतो. परंतु ज्या प्रकारचे फलंदाजी आहे दाखवलं गेले पहिल्या 2 चेंडूवरती त्या 10 धावा देखील कुठल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि स्ट्रायकर एंडला राहुल. 114 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचा आणि 3रा चेंडू या षटकातील आता मात्र टाकला जाईल गोलंदाज कुणाल कडून. राहुलसाठी अगदी पुढे टाकला होता. हा देखील चेंडू ऑनसाइडच्या दिशेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक पाऊल पुढे म्हणजे स्टेप आउट करून ऑनसाइडच्या दिशेमध्ये केवळ दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुलचा झालाय. परंतु यावेळेस मात्र बॅटशी पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाही. तत्पूर्वी मिळते ती 1 धाव. एका धावाच्या सहाय्याने 115 धावा. आता चक्रधर हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय षटकाराने स्वतःची सुरुवात केली गेली. चक्रधरचा फटका मिस टाइम झालाय. हवेमध्ये चेंडू आहे कुणाल त्याच्या खाली आणि संघाला लागलाय तो 7वा हादरा. 7वा गडी बाद इथे चक्रधर बॅक टू द पवेलियन. आज जावेद मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता केवळ 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती किती धावा बनवतील. या 2 चेंडूवरती मोमेंटम घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा. जावेदसाठी पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे मात्र चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहायला गेला तर पुढे टाकला गेला होता आणि बॅकफुटला जाऊन ऑन साइडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसला गेला. डॉट बॉल येतोय. आता शेवटचा चेंडू
या क्वार्टर फायनल आमदार चषक 2026च्या पहिल्या क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मिस टाइम झाले, परंतु एक धाव तिथे मिळेल काय? मिळाली आहे, एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे राहुलचा चांगला होता, परंतु लक्ष नव्हतं तिथे जावंच. आणि एक धाव. थोडंसं अमोलच्या चेहऱ्यावरती देखील हास्य, स्मित हास्य पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे त्याने थ्रो केलाय. षटकाची समाप्ती होते. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 48 चेंडूच्या नंतर धाव फलकावरती लागल्या गेले ते 116 धावा. जिंकण्यासाठी इथे 117 धावांची गरज असणार आहे, ती शिवांश 11 पैठण संघाला. डीजे ॲडव्होकेट विशालदादा मित्रमंडळ दंडवे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, आमदार चषक 2026. मी तर सांगतो की पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा राहते. पूर्ण नावाजलेली मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस याचा अर्थ आहे की क्वार्टर फायनलचे सामने. पहिला क्वार्टर फायनलचा सामना शिवांश 11 पैठण वर्सेस खालील 11 उमरी या दोन संघादरम्यान होतोय. आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की जी स्पर्धा कालच्या दिवसामध्ये जर लाईव्ह व्ह्यूवर जर बघितले गेले यूट्यूबला, तर तब्बल 71,000 लोक लाईव्ह सामना पाहत होते. भरपूर वॉचिंग असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज देखील त्याच प्रकारचे स्पर्धक देखील आपल्याला पाहायला मिळतील ही अपेक्षा करतो. ऑनलाईन देखील प्रेक्षक जोडले जातात आणि मैदानावरती जसा जसा दिवस वाढत जातो तसे तसे प्रेक्षक वर्ग देखील वाढले जातात. टीम मीटिंग मैदानाच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खलील 11 उमरी संघाचे कर्णधार असतील, त्यांचे संघ मालक खलील सर देखील असतील, त्यांच्याद्वारे इथं टीम मीटिंग देखील आखली जाते. प्लॅन इथे केले जात आहेत, स्ट्रॅटर्जी आखली जाते, परंतु त्या प्लॅनचं एक्झिक्युशन देखील करणं महत्त्वाचं असणार आहे. कारण समोर पाहिले गेले तर तगडी फलंदाजी आहे. जे धावा तुम्ही धाव फलकावरती 116 बनवल्यात, ते 117 धावा चेस करण्याची ताकद, हिम्मत आणि तजुर्बा असलेले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. 2 आयकॉन, एक वैभव जाधव आणि दुसरीकडे पाहतोय जालन्याचा स्टार ज्याला म्हणलं जातो तो अमोल साळवे. हे 2 खेळाडू आहेत. परंतु सूरज देखील एक चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाले. परंतु आज गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज देखील अंमलात आणला गेलाय. साई लांडगे संघामध्ये वापसी करतायत, त्यामुळे सामना रंगतदार असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण संदीप पवारला देखील पाहतो आणि आसिफची गोलंदाजी तर भोकरवासियांना माहीतच आहे. एक भेदक गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो वाघोलीचा स्टार आसिफ. परंतु ओळखला जातो म्हणून चालणार नाही. तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही. तुम्ही संघासाठी, तुमच्या संघासाठी तुम्हाला आयकॉन म्हणून संघात बोलवलं, त्या संघासाठी तुम्ही काय आज करणार आहात ते महत्त्वाचं राहणार आहे. परंतु पैठणच्या संघाकडून येणारे फलंदाज त्यांच्या संघासाठी काय करतील ते देखील पाहावं लागेल. कारण जवळपास 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास करून आलेला पैठणचा संघ बघूया या सामन्यात काय करेल. या सामन्यामध्ये जो जिंकला तो डायरेक्ट 2026चा पहिला सेमीफायनलिस्ट संघ होईल आणि जो संघ हारेल त्याला मात्र घरी परतावं लागेल, या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. त्यामुळं नॉकआउट सामना. चला फलंदाज पाठवा, वेळ झालेला आहे. येत आहेत ॲज ॲक्सेप्टेड फलंदाज तेच येत आहेत ज्यांना आपण ओळखतो. मागच्या 3 मॅचेस झाले जे पैठणचे, त्या 3ही मॅच आहे ज्यांनी ओपनिंग केली गेली होती. ते ओपनिंगचे फलंदाज पैठणचे धुरंधर, पैठणचे सैनिक, पैठणचे जवान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम पैठण सूरज आणि त्यानंतर या संघातील आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम जालना अमोल साळवे. अमोलदादा कसबे यांचं देखील स्वागत आहे.
त्यांनी देखील सामन्यासाठी उपस्थिती लावली, कारण आज संडे म्हणजे हॉलिडे, सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी प्रेक्षक देखील येतील अशी अपेक्षा करतो. अमोल कसबे यांचं देखील इथे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. चला बॉल पाठवा, चला न्यू बॉल, आणखी एक पाठवा. चला, या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण जगभर केलं जाते. त्यानंतर या स्पर्धेचं पूर्ण स्कोरिंगची जिम्मेदारी जी उभारली आहे ते आमचे मित्र आकाश शुंकरवाड या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग क्रिक हिरोच्या माध्यमातून आकाश शुंकरवाड यांच्याकडून केलं जाते. आणि या सामन्यामध्ये जे मधुर आवाज आपण ऐकतोय, जे ND साऊंड, पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला साऊंड आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय, ते विजय राठोड जांभळीकर यांचा ND साऊंड. त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आयोजन कमिटीमध्ये जे आम्हाला विशाल भाऊ दंडवेचे जे मित्रमंडळ आहेत, भरपूर मित्रमंडळ आहे, कारण एकाचं नाव घेणं पूर्ण सामना निघून जाईल. त्यामुळं जेवढं मित्रमंडळ ज्यांनी योगदान दिले गेले त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लागलं गेलं. आणि त्यानंतर BCC भोकर संघाने जी स्पर्धा 2000 मला वाटतं 2000 पासून चालू झालेली स्पर्धा, तेव्हापासनं BCC भोकर संघ ही स्पर्धा उभारण्यामागे मोलाचं सहकार्य करतो, मोलाचा वाटा उचलतो तो म्हणजे BCC भोकरचा संघ. गोलंदाजी मार्कवर जाऊया सामन्याकडे. आसिफ आलाय आणि समोर आयकॉन अमोल साळवे. आयकॉन वर्सेस आयकॉन. फर्स्ट बॉल अमोल साळवे. एक सन्मान दिला गेलाय अमोल साळवे याची फलंदाजी जर पाहिली गेली तर त्याच्या फलंदाजीचा विपरीत हा शॉट होता. म्हणजे ज्या प्रकारच्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो, एक डिफेन्स आपल्याला अमोलकडून पहिल्यांदा पाहायला मिळाला आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे एकेरी धाव घेण्याचा स्वतःहून केलेला प्रयत्न, एक धाव, आणि याबरोबर शिवांश 11 पैठण संघाचं धावाचं खातं उघडलंय. आता सूरज स्ट्रायकरला सूरज आणि गोलंदाजी मार्कवर आसिफ. रिवर्स दूरवरती टाकला गेलेला चेंडू, रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र डॉट बॉल. कारण फलंदाजाचा स्टान्स ओळखल्याच्या नंतर इथे आसिफने डिलिव्हर केलेला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. रंगतदार मुकाबला. 48 चेंडू आणि 117 धावाचा पाठलाग करतोय तो शिवंश 11 पैठणचा संघ. पुन्हा एकदा रिवर्स. म्हणजे आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये जे अपडेटेड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले आहेत, गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र मानलं जातं ते त्याचे व्हेरिएशन्स, म्हणजे स्लोअर वन चेंडू, आणि त्यानंतर फलंदाजाचं प्रमुख अस्त्र जे आजकाल नवीन आधुनिक क्रिकेटमध्ये आलं आहे ते म्हणजे रिवर्स फटके, स्विच हिट, इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न देखील इथे झाला आहे. पुढे टाकला चेंडू, फटका खेळला गेलाय, पाठलाग साई करून केला जातोय, अडवलंय, सुंदररित्या अडवलं गेलंय, आणि 2 धावा देखील. तत्पूर्वी 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण साई लांडगे. साई लांडगेकडून अडवलं गेलंय चेंडूला. 2 धावाच्या साहाय्याने 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा रिवर्स खेळ, क्षेत्ररक्षक चक्रधरच्या डोक्याच्या वरनं चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय तुळजाई कृषी सेवा केंद्र खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहेत. सांगू इच्छितो की टेनिस बॉल क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा चेंडू नवीन असतो त्या चेंडूला हाताळणं, हँडल करणं एवढं सोपं नसतं, परंतु आजकाल येणारे त्या नवीन चेंडूवरचे माहीर गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधला एक आपल्याला आसिफ देखील या मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा रिवर्स, व्हॉट अ शॉट बाय सूरज, चेंडूला पाडलंय सीमा रेषा पार, येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार.
परंतु इथे मात्र बदललं जातंय का? भास्करला यस बदललं जातंय. गोलंदाजी मार्कवर येतोय तो चक्रधर. जे नायगाव येथे स्पर्धा खेळवली गेली होती NPL नायगाव प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावलेला गोलंदाज आपण पाहतोय चक्रधर मनोरकर. चक्रधर गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे तो अमोल. ओ हो हो हो, उचाल इथे पाहायला मिळाली आहे चक्रधरला. पडल्याच्या नंतर थोडासा उचाळलेला चेंडू गुडलेनला टाकलेला. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न देखील तिथे झाला अमोलचा, परंतु यावेळेस मात्र अतिरिक्त गती आणि अतिरिक्त उचाल चक्रधरकडून पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. रंगतदार सामना होतोय. पैसा वसूल मुकाबला होतोय. धावसंख्या 116 धावा, 117 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 13 धावा बनवल्या गेल्यात. आणि दुसरा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. जुबेर, ओ माय गॉड, ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. संदीप पवारचा डायरेक्ट हिट झालाय. आणि काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, मोठा विकेट. अमोल साळवे या संघातील सर्वात मोठा फलंदाजीचा एक इथे बाद होताना आपण पाहतोय. अमोल साळवे बॅक टू द पवार. तुमच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही संघामध्ये जर तुम्हाला पाहिजे तशा धावा जरी बनू शकल्या नसल्या तरी तुम्ही संघासाठी सर्वात मोठं काम केले गेले. कारण अपोजिशन संघाचा जो सर्वात जास्त घातक फलंदाज होता त्या फलंदाजाला इथे तुम्ही स्वतःच्या बळावर बाद केले गेले. अमोल साळवे मोठा खेळाडू, बिग हिटर फलंदाज, तो बाद होतोय. डायरेक्ट हिट संदीप पवारचा. आणि अमोल साळवेला इथे तंबूत परतावं लागेल. काय थ्रो होता, काय फेकी तिथे पाहायला मिळाली आहे. आणि बाद व्हावं लागलं तिथं अमोल साळवेला. त्याची जागा घेण्यासाठी दुसरा आयकॉन खेळाडू वैभव जाधव. मला एक अहमदपूरची एक स्पर्धा आठवते, ती देखील आमदार चषक होते. त्या आमदार चषकामध्ये अहमदपूरमध्ये फलंदाजीचा धुमाकूळ घातलेला फलंदाज, मोठे मोठे धुरंदार आले होते तिथे, परंतु एक मात्र नाव तिथे घेतलं गेलं होतं, ते म्हणजे वैभव जाधव. आणि ते वैभव जाधव आता भोकरच्या मैदानावरती करतील का, रिपीट ते काम करतील का? संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढतील का? त्या अडचणीचे संकट मोचक हनुमान वैभव जाधव होतील का? सुरत फटका दिमागदार आलाय ऑनसाइडच्या दिशेमध्ये आणि चेंडूला पाठवले सीमा पार, येतोय चौकार. ज्या प्रकारे ढगामध्ये सुरत चमकतोय तसं मैदानावरती या खेळामध्ये पैठणचा सुरत चमकेल का? रिवर्स पुन्हा एकदा, परंतु यावेळेस भास्कर आहे, अडवलं जाईल चेंडूला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. वापसी केली गेले. चक्रधरच्या चेंडूवरती रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न अमोलचा झालाय. चेंडू पॉइंट मध्ये असलेले संदीप पवारच्या हातामध्ये आला आणि संदीप पवारने फेकून दिलाय ते स्टंपावरती. आणि अमोल साळवीला तिथे मात्र बाद व्हावं लागेल. निराशाजनक कामगिरी अमोलकडून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिवर्स, म्हणजे वारंवार इथे रिवर्स फटके खेळण्याचा प्रयत्न सुरतकडून केला जातोय, परंतु तेवढा चला गोलंदाज आहे. म्हणजे आपण चक्रधर मनोरकर यांना पाहतोय, छकरू पाटील
एक भेदक असा गोलंदाज आहे, उमरी तालुक्यातील आणि परिसरातील उभरता गोलंदाज. आजकाल त्याच्या गोलंदाजीची चर्चा आपल्या परिसरामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट लाल जेव्हा असतो तेव्हा अजूनही भेदक अशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती देखील तेवढाच कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस पुन्हा थोडासा दिशाहीन चेंडू होता, दिशा दाखवली ऑन साईडच्या दिशेमध्ये आणि चेंडूला पाडवले पुन्हा सीमा पार. येतोय पुन्हा एकदा आमदार चषक चौका. तुझे कॅमेरामन थोडस झूम करा. या स्पर्धेचे आयोजक देखील आलेले आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेचा मास्टर माइंड ॲडव्होकेट विशाल दंडवे आणि त्यांचा मित्रमंडळ देखील त्यांच्या सोबत आहेत. विशाल दादा यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचंय. विशाल दादा दंडवे यांना विनंती, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांना आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतो, विशाल दादा दंडवे, ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दुसरीकडे 25 धावा होत्या, परंतु पैठण संघाच्या 21 धावा आहेत. म्हणजे अगदी समस्थितीमध्ये दोन्ही संघ. गोलंदाजी मार्कवर आसिफ आणि स्ट्रायकर एंडला वैभव जाधव. म्हणजे पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन. वैभवसाठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी घेतलाय चेंडू. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. आसिफ गोलंदाजी मार्कवर, जे की आपलं वैयक्तिक शेवटचं षटक टाकतोय आणि संघासाठी 3रं षटक टाकलं गेलंय. पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेले. 38 सर्कलच्या बाहेर आपण खेळाडू पाहू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि एक डीप पॉइंट. थोडंसं वाईट डिस थर्ड मॅनला. पुन्हा एकदा पुढे टाकला गेलाय. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. वैभव पाहिलं गेलं तर एक उंच बांध्याचा, भरपूर दांडगे शरीर, यष्टी असलेला फलंदाज आपण ज्याला स्ट्रायकर एंडला पाहतोय तो वैभव. थोडंसं सन्मान देण्याचा प्रयत्न. वैभवच्या गोलंदाजीचे 2 चेंडू आपण पाहिले, फटका न मारता सन्मान देण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. परंतु दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर 9 चेंडूवरती 20 धावा बनून फलंदाजी करतोय तो सूरज. फटका समोरच्या दिशेमध्ये, परंतु आहे तिथे आधी चेंडूला अडवलं जाईल. फटका सुरेख होता, जोराचा फटका देखील खेळला गेला होता, परंतु एक धाव. पुन्हा एकदा लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं जाते. हे पाहू शकता, थोडंसं आगळं वेगळं गणित तिथे आसिफकडून केलं जाते. लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट आणि इथे पाहतोय वाईडिस थर्ड मॅनला अतिरिक्त खेळाडू ऑफसाईडच्या दिशेमध्ये तैनात केले गेलेत. अगदी पायावरती टाकला गेला चेंडू, तेज तर्रार चेंडू, थोडंसं डाऊन द लेग होता. मला वाटतं बॅटशी संपर्क झाला होता, नक्कीच बॅटशी संपर्क झाला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये आसिफने केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि या मैदानावरती 6 धावा देणं म्हणजे मेडनवर टाकणं आहे. फटका सूरजच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. पाहतोय आपण सूरज आसिफच्या गोलंदाजीला रिव्हर्स फटके मारण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र आडव्या बॅटने समाचार घेतला गेलाय. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडूला पाडवले सीमा पार षटकारासाठी. रिव्हर्स
रिवर्स अँड सक्सेसफुल चेंडूला पाडलोय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा ऐकतोय आमदार चषक चौकार. तर होणारा सामना सावली 11 जिंतूर आणि त्यानंतर सोमनाथ 11 मुखेड या दोन संघादरम्यान सामनावर आहे. त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. वेळ न लावता तुमच्याकडे जर माझा आवाज येत असेल तर वेळ न लावता मंचाकडे यायचं आहे. बोथ कॅप्टन्स जिंतूर वर्सेस मुखेड या दोन्ही संघामध्ये तगडे आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया स्टार या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतील. षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती इथे मात्र झाली गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा होत्या, ते 32 धावा आहेत. ओके ओके. 30 चेंडूमध्ये 85 धावांची गरज आहे. भास्करचा पहिला चेंडू फटका खेळला गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक संदीप पवार चेंडूला अडवलं जाईल तत्पूर्वी मिळते ती एक धाव. भास्कर काय या संघामध्ये खेळतोय, कारण भास्करने या अगोदरच्या सामन्यामध्ये मोठ्या मोठ्या धुरंधर फलंदाजावरती दबाव आणला होता. चला कॅप्टन आलेले आहेत जिंतूर संघाचे. मुखेड संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण देखील या. इम्रान भाई आज ऊपर. पोशिटी दादा घंटलवार यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत. फटका आलाय सूरजच्या बॅट मधून आलाय. बिग 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 हिट येतोय आमदार चषक षटकार. म्हणतात ना की अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला भूगोलचा. म्हणजे अमोल साळवेच्या फलंदाजीचा विचार केला होता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने, आणि इथे मात्र सूरज भूगोलाचा पेपर आलाय. सूरज मात्र काय फलंदाजी करतोय. ज्या प्रकारे ढगामध्ये सूरज चमकतोय त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये या मैदानावरती पैठणचा सूरज चमकतोय. सूरज जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना संपणार नाहीये. आयकॉन खेळाडू देखील वैभव आहे, परंतु वैभवची शांत खेळी आपण आता सध्या तरी पाहतोय, परंतु सूरज मात्र शांत खेळत नाहीये. सूरजने 13 चेंडू मध्ये बनवल्यात ते 36 धावा. ज्या 39 धावा धावपलकावरती आहेत त्यामधल्या 36 धावा एकट्या सूरजच्या आहेत. व्हॉट अ बॅटिंग बाय सूरज. मी अगोदरच सांगितलं होतं की सूरज या खेळाडूच्या फलंदाजीकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये. ज्या प्रकारे अगोदरच्या 2 सामन्यात त्याने फलंदाजी देखील केली गेली होती. भास्कर पुन्हा एकदा धावेल. ओ भास्कर, संधी निर्माण केली आहे भास्करने, आणि आदिलचा एक मोठा झेल, सुंदर झेल, आणि इथे मात्र सूरज जो तळपत होता त्याला इथे मात्र शांत केलंय ते भास्करने, आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. सूरज बॅक टू द पवेलियन. अठ्ठावीस चेंडू आणि 78 धावांची आता गरज असणार आहे. सूरज बाद झालाय, परंतु मैदानावरती आयकॉन खेळाडू त्यांचा अजूनही आपल्याला वैभव पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समॅन नेम कुणाल आहे का? यस, कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुणालने शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. भोकर नगर परिषदेचे नवनिर्वाचित गट नेते
श्री नाजिम शेख सर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. तब्बल या स्पर्धेसाठी पारितोषिक देखील त्यांनी दिले तृतीय क्रमांकाचं. तब्बल 61,111 रुपयाचं पारितोषिक. समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय, परंतु मिळेल ती केवळ एक धाव. भास्करने मात्र मोठा विकेट मिळवून दिला गेलाय. शॉर्ट पिथलेनचा चेंडू फटका ऑन साईडच्या ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बाद झालाय तो सूरज. धावसंख्या थोडंसं स्कोर कार्डकडे बघितले गेली तर 40 धावा. चौथं षटक चालू आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभव पुन्हा एकदा थोडंसं निराशाजनक फटका त्याच्याकडून पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड मिळते ती केवळ एक धाव. थोडंसं झगडतोय, थोडासा शांत इथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. परंतु वैभवची फलंदाजीकडे जर बघितले गेले तर क्षमता भरपूर आहे. भास्कर पुन्हा एकदा धावेल कुणालसाठी. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय कुणालने आणि चेंडूला पाडलं सीमा रेषा पार. आज अलाउन्सच झालं नाही. अलाउन्सच झालं नाही. ठरलेलाही विशाल आहे, देणाराही विशालच आहे. नाही पण अलाउन्सच झालं नाही. हा, आता एक अनाउन्समेंट करतो. आता पारितोषिक चालू केले गेले. अनाउन्समेंट आता केली जाते. बोलवा त्यांना, ज्यांचं कोणाचं अनाउन्समेंट आहे त्यांना इकडे बोलवा. चला बॉल टाका जुना. चला विशाल राठोड जांभळीकर, जे तुरसाई कृषी सेवा केंद्र यांचे ओनर, यांचे मालक जिथे कुठं असतील त्यांना विनंती करतो की एक अनाउन्समेंट करायचं आहे या, म्हणजे याच्यानंतर बरं का, म्हणजे आतापासून लागू होईल ते. विशाल भाई अजूनही पण हां फेका फेका फेका. हो फेका. त्या तुमच्या जवळ असेल नवा तर ते पण फेका दादा. नाही का अनिल दादा माटे अजूनही वाघ या. झेल देणार आहे, पारितोषिक देणार आहे विशाल राठोड आहे आणि कॅच झेलणार आहे विशाल राठोड आहे. या दरम्यान आडव्या बॅटने ऑन साईडच्या दिशेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवर आयुब आलाय आणि आयुब चांगला चेंडू डिलिव्हर करण्यात आलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जे टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतलेल्या पारितोषिका खेळाडूसाठी पारितोषिक आहे आणि ते दिलं गेलंय. परंतु सामन्याकडे जाऊया. आयुब आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा आणि पाहतोय या स्पर्धेमध्ये एक उभरून आलेला गोलंदाज तो आयुब, परंतु समोर असेल तो वैभव. वैभवच्या बॅट मधून वैभव फटका चेंडूला पाठवलंय. बिग 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 षटकार.
षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती अर्धशतक देखील पूर्ण झाले, परंतु अर्धशतक पाहिले गेलं तर खूप उशिरा पूर्ण झाले, कारण 5वं षटक आहे. कारण आता 22 चेंडू 64 धावा, परंतु 22 चेंडू 64 धावा या मैदानावरती निघाल्यात, भरपूर वेळेस निघाल्यात. मिस टाइम झाले. फटका त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पाठला केला जातोय. भास्कर कडून सुंदर क्षेत्ररक्षण, अडवलं गेले चेंडूला, परंतु 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातील. हे बघू शकता भास्कर, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भास्कर कडून पाठला करून चेंडूला अडवलं गेले आणि निराशा नॉन स्ट्रायकर एंडला आपण वैभवकडे पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच प्रकारचा चेंडू होता नंदू सर. अगोदर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे त्याने षटकार मारला होता त्याच प्रकारचा चेंडू देखील होता, परंतु यावेळेस मिस टाइम झालेत. मिळते ते 3 धावा. 3 धावाच्या साहाय्याने 56 धावा. पुन्हा एकदा आयुब धावतोय. कुणाल हेलिकॉप्टर उडालय, आदिल त्याच्या खाली येतोय. आदिल नाही सोडणार, चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि याबरोबर संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. तिसरा गडी बाद कुणाल. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समॅन फैजल आहे का? सूरज, पयुम, मयूर. अच्छा मयूर आहे, सॉरी, भरपूर फरक आहे. मयूर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओके, जिंतूर संघाचे कर्णधार आलेले आहेत. मुखेड संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. चांगला चेंडू आयुब कडून, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, सुंदर गोलंदाजी. 19 चेंडू 61 धावा, म्हणजे 20 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे आणि 20 धावा. या खेळपट्टीचा जर विचार केला गेला तर भोकरच्या हनुमान मंदिर ग्राउंडची जी खेळपट्टी आहे ती फलंदाजासाठी अनुकूल अशी खेळपट्टी मानली जाते, परंतु मानली जाते म्हणून चालणार नाही, त्या प्रकारची फलंदाजी देखील करावी लागेल. परंतु इथे मात्र भेदक गोलंदाजी आयुबकडून दूरवरती टाकला गेलाय चेंडू आणि पंचाचे हात समांतर होत आहेत. एक्स्ट्रा धावफलकावरती लागली जाईल. सत्तावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र टाकला जाईल. पुन्हा एकदा बॅटचा येज आणि झेल प्रयत्न पाहू शकता. राहुल राठोड मला वाटतं विकेट किपर आहे. ज्या प्रकारे प्रयत्न देखील केला गेलाय, झेल घेण्याचा आपलातून प्रयत्न झालाय, परंतु झेल मात्र सुटलाय. षटकाची समाप्ती होतीये. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा आणि 18 चेंडूमध्ये 60 धावा काढायची गरज आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20-20 धावा काढाव्याच लागतील. असे किती सामने मी सांगू प्रेक्षकांना किंवा मान्यवरांना की या मैदानावरती 28-29 धावा एका षटकामध्ये चेस देखील झाल्या गेलेत. चला पारितोषिक आहे. नाजिम सर आलेत आणि पारितोषिक देखील आले. पारितोषिक आहे बघा, बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले काल नाजिम सर, वैभव जो फलंदाजी करताय त्याने मारले होते आणि तुम्हीच पारितोषिक दिलं होतं. आणखी एकदा पारितोषिक आहे नाजिम सर यांच्याकडून. पारितोषिक आहे बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे, म्हणजे 1100 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार मारले तर. मुदखेड संघाला हा माझा शेवटचा कॉल आहे, लास्ट कॉल फॉर मुखेड. मुखेड संघ, तुमच्यापर्यंत जर आवाज येत असेल, तुम्ही लाईव्ह सामना पाहत असाल, विनंती आहे तुमचा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जी स्पर्धा
ही स्पर्धा त्याच्या नियोजनामुळे ओळखली जाते आणि नियोजनामध्ये जर अडथळा आला तर त्या पॅनल्टीला सामोरे जावं लागतं. त्याचे कित्येक उदाहरणं आपण पाहिले. मी कॉमेंटेटर माझा स्वतःचा संघ एक षटकाला पॅनल्टीला समोर जावं लागलं होतं सब्बल 6 चेंडूसाठी. त्यामुळं ही कमिटी मात्र आपल्या नियोजनामुळे प्रसिद्ध आहे. गोलंदाजी मार्कवर साई लांडगे आणि समोर आहे तो वैभव. फुल टॉस आणि षटकार. फुल टॉस चेंडूवरती आलाय. नाजिम सर पहिला षटकार आलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. साई लांडगेच्या पहिल्या चेंडूवरती वैभवच्या बॅट मधून एक वैभव फटका आलाय. सामना रंग बदलतोय. सामना मात्र रंग बदलतोय. पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा साई धावतोय. दुसरा आलाय. वैभवच्या बॅट मधून दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्षितिज हसनाळकर विनंती आहे आपण या स्टेजवरती. 2 आलेत. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. तिसरा जर आला तर नगर परिषद गटनेते नाजिम शेख यांच्याकडून 1500 माफ करा 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओम दादा श्रीरामोर यांना विनंती आपण स्टेजवरती या. तिसरा चेंडू. फुल टॉस होता परंतु लोअर फुल टॉस परंतु येतोय खणखणीत दणदणीत चौकार. षटकार. चला तू ठेवायला भाऊ तिकडे षटकार चालले. बरं ओके. एटीएम भाऊ कडून पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर विकेट मिळवला तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे गोलंदाज साई लांडगेसाठी. परंतु वैभव मात्र वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय अद्याप. पुन्हा एकदा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बॉल इंटू द पॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत डोंगरे टी पॉइंट चौकार. आता इक्वेशन बदलतंय. जेव्हा 18 चेंडू मध्ये 60 धावांची गरज होती नंदू सर, आता 13 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. वैभव जाधवचा आपण शांत आणि संयम पाहिला. आता मात्र टप्प्यातल्या चेंडूवरचा कार्यक्रम करताना आपण वैभव जाधवला पाहतोय. चला बॉल पाठवा मित्रमंडळ, पाठवा लवकर. हा दुसरा द्या तोपर्यंत. तेरा चेंडू 34 धावा. 18 चेंडू मध्ये 60 धावा होत्या. आता 13 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर साई लांडगे.
चला डोंगरे पॉइंट टी पॉइंटचे ओनर जर आले असतील त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती या, परंतु मंचावरती आलेत कृषी अधिकारी प्रदीप ढगे सर यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. साईचा पुढचा चेंडू वैभवसाठी आलाय. ओ माय गॉड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, एफर्टलेस शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर षटकार. आयोजन कमिटी सदस्य नंबर 34 37 38 यांना विनंती आहे की ते बॉल तिकडे गेला ते आणून द्यायचंय सामन्याकडे. 18 चेंडू मध्ये 60 धावांची गरज होती. प्रेक्षक हो ऐका, 18 चेंडू मध्ये 60 धावांची गरज होती. आता 12 चेंडू मध्ये 28 धावा काढायचे आहेत. काय फलंदाजी केली आहे प्रदीप सर. जेव्हा वैभव फलंदाजीला आला होता केवळ डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे खेळपट्टीला ओळखण्याचा प्रयत्न तिथे वैभव कडून झाला, आणि आता मात्र काय फलंदाजी करतोय भाऊ. 14 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या ते 44 धावा. पहिल्या 7-8 चेंडूवरती 7-8 धावा होत्या, परंतु मागचे जेवढे चेंडू खेळले तेवढ्या चेंडूवरती षटकार आणि चौकार. केवळ मोठ्या फटक्याची फलंदाजी वैभव कडून पाहायला मिळाले, परंतु दुसरीकडून साथ मिळेल का. परंतु सामना खलील 11 उमरीच्या संघासाठी सांगू इच्छितो की सामना अजून संपलेला नाहीये भाऊ. सामना संपलेला नाहीये, कारण तुम्ही संघामध्ये संदीप पवारला घेतले, वाघोलीचा स्टार ज्याला म्हणलं जातं ते आसिफला तुम्ही संघामध्ये बोलवलंय. तुमच्यासाठी हा सामना किती इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडू मध्ये जर 28 धावा तुम्ही डिपेंड केल्या तर या स्पर्धेमध्ये तुम्ही राहू शकता, परंतु पैठणचे वाघ करतील का, चेस करतील का, हे देखील पाहावं लागेल. आयुब आलाय गोलंदाजी मार्कवर. मयूर साठी दिशाहीन चेंडू होता का चेक करावं लागेल. नाहीये, इथे मात्र वाईड बॉल कॉल येतोय. वाईड बॉल कॉल आणि आबो वेस्ट हाईट देखील चेक केलं जाते. हा चेंडू आबो वेस्ट हाईट आहे का हे देखील चेक केलं जाते. दिशाहीन चेंडू, पहिला चेंडू अवांतरित धाव इथे धाव पलकावरती पाहायला मिळाली आहे. थांबा 1 मिनिट, बॉलर थांबा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके चालू द्या. 90 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत. मागच्या षटकाने सामना मात्र रंग बदललाय. समोरचा फलंदाज मयूर सुद्धा आपले रंग बदलतोय. पुन्हा यावेळेस थोडंसं सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न खेळले गेले. सन्मानपूर्वक खेळले आणि 1 धाव पूर्ण केली गेली. 10 चेंडू 20 धावा. आता सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये 10-20. आपण पाहतोय हनुमान मंदिर मैदान. या मैदानावरती रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुब पुन्हा एकदा धावतोय. वैभव समोर आहे. येतोय का, येतोय यावेळेस येतोय तो. मला वाटतंय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. अगोदरच ऑफ स्टंपला शफल झाले फलंदाज. ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आला डॉट. अजूनही खलील 11 उमरी संघाचे खेळाडू सामना सोडायला तयार नाहीयेत. डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये अजून रंगत कायम आहे. 9 चेंडू 20 धावा. वैभव वैभव वैभवच्या बॅट मधून हवाई सफर येतोय. खडखडीत दणदणीत आमदार चषक षटकार. मी संदीप पवार आणि आसिफ या 2 खेळाडूंना सांगू इच्छितो की ही स्पर्धा आहे, भोकरची स्पर्धा, नावाजलेली स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये या प्रकारचे खेळाडू एंटर करतात.
फुल टॉस, वैभव मंजिल तो पाना अभी बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना तुझे पूरा आसमान बाकी है वैभव। क्या बरोबर वैभवचा अर्धशतक पूर्ण झालाय. व्हॉट अ बॅटिंग बाय वैभव जाधव. नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. व्हॉट अ बॅटिंग. अगोदर शांत आणि संयम पाहिला, आता मात्र वैभवचा कार्यक्रम पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली आहे. ज्या प्रकारचं नाव आहे वैभव, ती वैभवी फलंदाजी वैभव जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळते. बळी ढेरे या संघाचे संघ मालक, या संघ मालकाने या खेळाडूला आयकॉन म्हणून आपल्या संघात का बोलवलंय, का बोलवलं गेलंय, त्याचं उदाहरण, त्याचा प्रत्यय वैभव जाधवने आपल्या फलंदाजीमध्ये दाखवला. काय फलंदाजी केली आहे. हे आलाय. अरे भावा, काय फलंदाजी करतोय वैभव आणि पुन्हा चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. झाले तिथे बळी ढेरे संघाचे संघ मालक यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. नागराव शिंदे मेंबर यांच्याकडून या चेंडूवरती षटकार मारला तर अजून 500. आलाय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे. कॅमेरामॅन फोकस करा त्या खेळाडूला. त्या बाजीगरला स्टेज वरती बोलवा. सूरज भाऊ, वैभवला स्टेज वरती बोलवा. नाजिम सरचं वैभव सरचं काहीतरी कनेक्शन जवळच आहे. वैभव या. वैभव वेळ नाही आपल्याकडे, विनंती आहे. वैभव वेळ नाही आपल्याकडे, प्लीज. सामने भरपूर खेळवायचे आहेत. चला, टॉस साठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चला, नाजिम शेख सर यांना देखील विनंती करतो, तुम्ही देखील टॉस साठी याचा. वैभव जा स्टेज वरती जा. स्टेज वरती थांबा, टॉस करून घेऊ. दोन्ही कॅप्टन निर्वाण वाघमारे हे देखील आपल्या सोबत जुळले गेले आहेत आणि सावली 11 जिंतूर संघाचे कर्णधार. मी मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर नंदू पाटील यांना देखील विनंती करतो की तुम्ही सुद्धा टॉस साठी यायचे. नंदू पाटील या. आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत नांदेड मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर नंदकुमार कृष्णोरे हे देखील आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय विशाल दादा दंडवे आणि त्यांचा मित्रमंडळ देखील आपण पाहतोय. त्यांच्या समेत या नाजिम शेख सर नगर परिषदेचे गट नेते नाजिम शेख सर देखील आहेत. टॉस केला जातोय. मुखेड संघाचे कर्णधार निर्वाण वाघमारे आणि सावली 11 जिंतूर संघाचे कर्णधार कॅप्टन इम्रान खान. कॉल असेल निर्वाण वाघमारे मुखेड. हेड
एंड इट्स अ टेल। इमरान भाई, विन द टॉस एंड व्हाट यू वांट फर्स्ट, पहले क्या करना चाहेंगे? अभी टॉस जीता है। अभी तो हम टॉस जीत कर गेंदबाजी करना चाहिए। गेंदबाजी देखा जाए तो कितना स्कोर का लक्ष्य आप कर सकते हैं? मतलब आगे अभी बैटिंग करेगी मुकेड़ की टीम, मुकेड़ की टीम जिस तरह का बल्लेबाजी करेंगे, जितना स्कोर आप बना सकते हैं, क्या लगता है कि आप